नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपल्याला असा ट्विस्ट पाहायला मिळतो की आता या ठिकाणी नागराज सगळ्यांच्या गुपचापमध्ये आता महिपतला भेटायला आलेला असतो. त्याला ज्या ठिकाणी किडनॅप केलेलं असतं त्या ठिकाणी तो भेटायला आलेला असतो. त्या ठिकाणी आता महिपत बांधलेला असतो. तर आता त्या ठिकाणी नागराज वडापाव घेऊन येतो आणि म्हणतो, हे बघ महिपत सेठ, मी तुझ्यासाठी वडापाव आणला आहे, तुला भूक लागली असेल ना, हे बघ. हा बोलत का नाही आहे असं नागराजला वाटतं. तेव्हा तो त्याच्या जवळ जातो. प्रियाने जर कधी याला अजून बेशुद्ध तर केलं नसेल असं नागराजच्या मनामध्ये विचार येतो. तेव्हा आता नागराज त्याला खोलतो आणि म्हणतो, हे बघ, तो सुमन म्हणत होती, सुमनला जर कधी माहीत असतं तर मी तुझ्यासाठी पुरणपोळी आणली असते, पण मी तिला न सांगता आला ना, म्हणून तुला वडापाव घेऊन आला. हे बघ, तुला भूक लागली असेल ना, चल खाऊन घे वडापाव गरम गरम. तेव्हा आता नागराज त्याचे हात खोलतो आणि महिपतला माहीत असतं, कारण महिपतला बदला घ्यायचा असतो. तो महिपत डायरेक्ट त्याची कैची धरतो, म्हणजे गळा दाबतो. तर नागराजला काही माहीत नाही की महिपत असं करेल म्हणून. पण आता नागराजचीच म्हणजे नागराजचाच खेळ पलटला असं झालं आहे आता. तेव्हा आता महिपत त्याचा गळा दाबतो आणि म्हणतो, काय वडापाव आणला माझ्यासाठी आणि मला किडनॅप का करून ठेवलं आहे, मला बंद खोलीत का डांबून ठेवलं आहे, असं महिपत आता त्याला नागराजला विचारत असतो उलटे प्रश्न. तर मंडळी आता महिपत चांगलाच वडापाव खातो आणि नागराजलाच त्या ठिकाणी डांबून ठेवतो. तर येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळेल की महिपत आता नागराजचा आणि प्रियाचा कसा बदला घेत होते. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.